मी आज स्पेशल मोदक बनवते आहे बघा। कढई गरम करायला ठेवल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये सुका खोबरा टाकला आणि घरगुती बनवले साधू तूप टाकले आहे आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगलं त्याला हलवत राहायचं आहे। मेन पॉईंट हाच आहे। चांगलं गरम करून नंतरला मी गूळ घेतला आहे। गूळ त्याला तुम्ही किसून घ्या, ते चांगलं असतं। मी असं चेचून टाकलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं माझं गडबड झाली आहे, पण चवीला चांगले लागतात। आणि थोडंसं गूळ हे झाल्याच्या नंतर बघा एकदम व्यवस्थित दिसते। आणि सारण असं सुकंही नाही करायचं आहे आणि जसं चिकटही नाही, मीडियममध्ये ठेवायचं आहे। खायला पण चविष्ट लागतं ते। आणि तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। माझ्याकडे ड्रायफ्रूट नव्हते म्हणून मी इलायचीच फक्त टाकली आहे। आणि एका साईडला पाणी गरम ठेवलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकली, कारण मोदकामध्ये थोडंसं पीठ असं लागतं, तर ते पीठ खायला चांगलं वाटतं साखर टाकल्याच्या नंतर। आणि नंतरला त्याला घाटलं आहे, 2 मिनटं झाकण ठेवलं आहे असं वाफ येऊपर्यंत बघा। आणि त्याचे गट्टे गट्टे मोडायचे आहेत लास्टला, तेच मेन आहे। आणि नंतरला बघा पीठ मळून झाल्याच्या नंतर किती एकदम भारी झालं पीठ, हाताला सुद्धा चिटकत नाही आहे, एवढं चांगलं झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर एका साईडला पाणी ठेवलं वाफ घेण्यासाठी बघा। आणि नंतरला मी डायरेक्ट मोदक वाफेवरती ठेवले आणि बघा किती मस्त झाले आहेत ते मोदक, एक नंबर लागलेत, खायला पण चविष्ट।